नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चॅप्टर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन अनुवंशिकता आणि उत्क्रांती यामध्ये आज आपल्याला उत्क्रांतीच्या सिद्धांतासाठी सांगितले गेलेले पुरावे पाहायचे आहेत. एव्हिडन्सेस फॉर इव्होल्यूशन थेअरी. फर्स्ट एव्हिडन्स इज मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स किंवा बाह्यरूपकीय पुरावे. मॉर्फॉलॉजी म्हणजे बाह्य शरीररचना आणि त्याचा पुरावा जो आहे तो इथे ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. आपण हे 3 जर प्राणी पाहिले तर ह्यांच्यामध्ये पुष्कळ म्हणजे खूप फरक आहे. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. परंतु जर नीट पाहिलं तर ह्यांची साधारणपणे बॉडी डिझाईन सेम आहे. म्हणजे 2 डोळे आहेत, 2 डोळे, 2 डोळे, 2 कान, 2 कान, 2 कान, तोंड आहे, तोंड आहे, तोंड आहे, मान आहे, मानेवर डोकं आहे आणि धड आणि डोकं ह्यांना जोडणारा मान हा भाग आहे. उपांगाच्या 4 जोड्या आहेत, बरोबर. अंगावर ह्यांच्या फर आहे, केस आहेत, लव आहेत. म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो की ह्यांच्या बाह्यरचनेमध्ये साम्य आहे. ह्याचा अर्थ असा की ह्यांचा पूर्वज हा एकच असला पाहिजे. ॲन्सेस्टर शुड बी वन अँड द सेम. तसंच इथं आहे बघा. ही फळांची 3 वेगवेगळी झाडं आहेत, परंतु त्यांना पानं आहेत. तिघांनाही पानं आहेत. ती पानं हिरवी आहेत. त्यांची मुळं जमिनीत फिक्स आहेत. खोड आहे त्यांना, फळं आहेत, फुलं येतात. हे जरी त्यांचे बरेचसे गुणधर्म एकमेकांपेक्षा वेगळे असले तरीसुद्धा त्यांचे काही मूलभूत गुणधर्म एकमेकांसारखे आहेत. बाह्यरचना एकमेकांसारखी आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की ह्यांचा पूर्वज एक असला पाहिजे. आणि इव्होल्यूशनची उत्क्रांतीची थेरी आपल्याला हेच सांगते की आपल्या सगळ्यांचा पूर्वज हा एकच असला पाहिजे आणि एकाच पूर्वजापासून आपला हा वेगवेगळ्या प्राण्या किंवा वनस्पतींचा विकास झालेला आहे. म्हणून हा एव्हिडन्स हा आपल्याला दर्शवतो की इव्होल्यूशन अशा पद्धतीनं झालं असलं पाहिजे. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, structure of nostrils and ear pinning, and thickly distributed hairs on body are seen in animals, whereas similarities in characters like leaf shape, leaf venation, leaf petiole, etc. occur in case of plants. This indicates that there are some similarities in those groups, and hence it proves that their origin must be same and must have common ancestor. बघा काय काय सेम आहे प्राण्यांमध्ये. स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, नॉस्ट्रिल्स म्हणजे नाकपुड्या, अँड इयर पिनी म्हणजे कर्ण, बाह्य कर्ण. आणखीन काय, थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन द बॉडी, ह्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत. आणि प्लांटमध्ये कोणत्या आहेत, लीफ शेप, लीफ व्हेनेशन, लीफ व्हेनेशन म्हणजे काय, पानावरचा शिराविन्यास, लीफ पेटिओल, पानाचा देठ, पर्णदेठ, ह्यांच्यामध्ये साम्य आहे. प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या, तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यात आढळतात. तर पानाचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीत आढळतात. यावरून हे सूचित होते की वरील गटात साम्य स्थळे आहेत. यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत. आता दुसरा एव्हिडन्स आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, शरीरशास्त्रीय पुरावे. म्हणजे थोडक्यात शरीराच्या अंतररचनेचे पुरावे. ॲनाटॉमी म्हणजे अंतररचना. आता या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की हा माणसाच्या हाताचा हाडाचा सांगाडा आहे, बैलाच्या पायाचा सांगाडा, वटवाघळाचा चर्मपर, देवमाशाचा पर ह्याचा सांगाडा आहे. ह्युमन हँड, 4 लेग ऑफ ऑक्स, पॅटेजियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ व्हेल, ह्या सगळ्यांचे सांगाडे दिलेले आहेत. ह्या चौघांचं वैशिष्ट्य काय, तर हे 4ही मॅमेलियन आहेत, म्हणजे सस्तन प्राणी आहेत. आता या चित्रावरून आपल्याला असं कळतं की ह्यांच्यामध्ये खूप फरक आहे.
परंतु तरीसुद्धा हाडांची जुळणी बघा, त्यांचे सांधे बघा, जुळणी बघा. ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की त्यांच्यामध्ये हाडांच्या जुळणीमध्ये साम्य आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की ह्यांचा पूर्वज हा एकच असला पाहिजे. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स, देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी बिटवीन ह्युमन हँड, फोरलेग ऑफ ऑक्स, फ्लिपर ऑफ व्हेल अँड पॅटेजियम ऑफ बॅट. सुरुवातीला सुपरफिशियली म्हणजे सुरुवातीला वरवर पाहता आपल्याला त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी दिसत नाही. सिमिलरली यूज ऑफ इच ऑफ दोज स्ट्रक्चर्स इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल्स. एवढंच नव्हे तर प्रत्येक प्राण्यामध्ये त्याचं कार्य वेगळं आहे. ह्युमन हँडचा यूज काय आहे? काम करण्यासाठी, वस्तू उचलण्यासाठी. बैलाच्या पायाचा उपयोग काय आहे? चालण्यासाठी, पळण्यासाठी. वटवाघळाचा चर्मपर त्याचा उपयोग काय? पॅटेजियम ऑफ बॅट, हेल्प टू फ्लाय. आणि देवमाशाचा पर, फ्लिपर ऑफ व्हेल, टू स्विम इन द वॉटर. असे त्यांचे फंक्शन्स डिफरंट आहेत. हावेवर देअर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल्स. कशात सिमिलॅरिटी आहे? बोन स्ट्रक्चर आणि जॉईंट यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. शेजारील चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर यात वरवर पाहता कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या प्राण्याचा असलेला उपयोगही वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व जोडणीत मात्र साम्य दिसून येते. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. आता तिसरा इव्हिडन्स आहे व्हेस्टिजियल ऑर्गन. तिसरा पुरावा आहे अवशेषांगे. आपल्या शरीरामधली ही काही अवशेषांग आहेत. अवशेषांग म्हणजे काय? तर अवशेषांग म्हणजे प्राण्याच्या शरीरातील असा अवयव की ज्या अवयवाचा त्या प्राण्याला उपयोग नाही, परंतु तरीही तो शरीरात अस्तित्वात आहे, त्याला म्हणायचं अवशेषांग. आता हे आहे मोठं आतडं आणि ह्या मोठ्या आतड्याचं हे आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स त्याला म्हणतात. हे अपेंडिक्स आहे. हे अपेंडिक्स एक व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. त्याच्यानंतर टेल बोन, माकड हाड जे आहे ते सुद्धा आपल्याला एक व्हेस्टिजियल ऑर्गन आहे असं दिसतं. इयर मसल, कानाचे स्नायू आणि विस्डम टीथ, अक्कलदाढ. आता अपेंडिक्सचा वापर जो केला जात असे तो पूर्वी सेल्युलोजचं पचन करण्यासाठी केला जात असे. ज्यावेळी मानव हा कच्चं मांस, कच्च्या भाज्या खात असे त्यावेळी. परंतु आणि त्यावेळी पचनासाठी त्याचा उपयोग होत असे. रवंथ करणाऱ्या प्राण्यात आजही अपेंडिक्स हे वर्किंग स्टेटमध्ये अस्तित्वात आहे. परंतु मानव आता रवंथ करत नाही किंवा कच्चं काही खात नाही आणि तरीसुद्धा त्याच्या शरीरामध्ये अपेंडिक्स आहे. म्हणजे अपेंडिक्स आपल्याला हे सांगतो की पूर्वी आपण रवंथ करणारे प्राणी होतो. म्हणजे रवंथ करणारे प्राणी आणि आत्ताच्या प्राणी यांच्यामधला हा एक महत्त्वाचा आपल्याला म्हणजे पूल आहे असं म्हणता येतं, ब्रिज आहे असं म्हणता येतं. आणि त्यामुळं हा व्हेस्टिजियल ऑर्गन आहे असं समजलं जातं. माणसाच्या शरीरामध्ये माकड हाड पण आहे, टेलबोन, कॉकिक्स आहे. आता यामध्ये ज्यावेळी माणसाला शेपटी होती, शेपटी असणाऱ्या सर्व प्राण्यांना हे टेलबोन असतं आणि तिथं काही स्नायू असतात, मसल्स असतात. माणसाला हे टेलबोन आहे आणि त्या मसल्स, स्नायू पण आहेत, पण टेल नाही आहे. याचा अर्थ असा की पूर्वी माणसाला टेल होती आणि आता टेल ती नष्ट झाली आणि माकड हाड आहे ते माकड हाड अजून शिल्लक आहे. कदाचित काही हजारो वर्षानंतर ते सुद्धा नष्ट होईल. तर हा पण एक व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. कानाचे जे स्नायू आहेत, हे इयर मसल्स आपल्या कानाचे, तर हे स्नायू ज्यावेळी आपण कान हलवत होतो त्यावेळी आपल्या शरीरात खूप काम करत होते. परंतु आता आपण कान हलवत नाही, आपला कान स्थिर झालेला आहे, पण तरीसुद्धा हे इयर मसल्स अस्तित्वात आहेत.
आता विजडम टीथ बघा, अक्कलदाढा. ज्यावेळी आपण रवंथ करत होतो त्यावेळी आपल्याला ह्यांचा उपयोग होता, पण आपण आता रवंथ करत नाही तरीसुद्धा ह्या विजडम टीथ अक्कलदाढ आपल्याला आहेत. बघूयात आपण शास्त्रीय भाषेत बघू वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड useless organs of organisms are called as vestigial organs. Degenerated म्हणजे ऱ्हास पावत चाललेले आणि अंडर डेव्हलप्ड अविकसित असलेले युसलेस ऑर्गन्स आहेत, त्यांना म्हणायचं वेस्टिजियल ऑर्गन्स. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. सजीवांमध्ये सडन डेव्हलपमेंट म्हणजे अचानक विकास होतो कुठल्या टिश्यूचा किंवा ऑर्गनचा आणि अचानक ते नष्ट होतात असं कधीही होत नाही. तर एखादा ऑर्गन हळूहळू नष्ट होत जातो आणि दुसरा ऑर्गन हळूहळू डेव्हलप व्हायला लागतो. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. एक्झिस्टिंग ऑर्गन म्हणजे अस्तित्वात असलेल्या ऑर्गनमध्ये हळूहळू बदल होतात. मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. बहुतेक वेळा काय होतं की आपल्या शरीरातलं एखादं विशिष्ट अवयव आहे तो विशिष्ट स्थितीत असतो. म्हणजे आपलं आता माकड हाडे नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. आपले कानाचे स्नायू कसे की कानाचे स्नायू आता असे आहेत, कान असे आहेत आपल्या की आता ते हलवू शकत नाही, आपण त्या पोझिशनमध्ये आहे. हावेवर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस ऑर इव्हन हार्मफुल. आता आपल्याकडं परंतु असं स्ट्रक्चर जर असेल ते स्ट्रक्चर आपल्या शरीरात मात्र निरुपयोगी आहे किंवा ते काही वेळेस तर ते धोकादायकसुद्धा त्या शरीराला होऊ शकतं. उदाहरणार्थ ॲपेंडिक्स आहे. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो अपेंडिक्स हा दुखतं आहे पोट, अपेंडिक्सला सूज आलेली आहे, अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं आहे. तर ॲपेंडिक्स जे आहे ते ज्यावेळी ते सुजतं काही वेळेस त्याच्यामध्ये पू साठतो आणि ते खूप त्रास द्यायला लागतं शरीराला आणि त्यावेळी ते प्राणघातकसुद्धा होऊ शकतं. आणि म्हणून हे जरी वेस्टिजियल ऑर्गन असला तरी तो काही वेळेस धोकादायकसुद्धा होऊ शकतो. सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर ऱ्हास पावू लागतं, नाश पावायला लागतं आणि ते कशाच्यानुसार, नॅचरल सिलेक्शनच्या नुसार ते ऱ्हास पावायला लागतं. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेमध्ये अशी इंद्रिय मग नाहीशी व्हायला लागतात. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर अ स्ट्रक्चर टू डिसॅपियर. एखादा स्ट्रक्चर नष्ट व्हायला हजारो वर्ष लागतात. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ डिसॅपियरन्स इन डिफरंट ॲनिमल्स. असं स्ट्रक्चर वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या अवस्थेत असलेलं आपल्याला दिसतं, नष्ट होण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिसतं. सच ऑर्गन दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. असे ऑर्गन की काही ऑर्गॅनिझममध्ये ते नॉन फंक्शनल आहेत, काम करत नाही आहेत, परंतु काही ऑर्गॅनिझममध्ये मात्र ते फंक्शनल आहेत म्हणजे काम करतात. दॅट इज इट इज नॉट व्हेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम. इतर ऑर्गॅनिझममध्ये मात्र ते म्हणजे व्हेस्टिजियल अवस्थेत नसतात. तर अशा प्रकारे कोणकोणते मानवामध्ये आहेत बघा. ॲपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट ॲनिमल्स. रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये मात्र ॲपेंडिक्स हे खूप काम करतं आणि आपल्यामध्ये ते करत नाही. मसल्स ऑफ इयर पिना विच आर युजलेस टू ह्युमन आर युजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर पिना. माकड कान हलवतं त्यामुळे त्याला ते स्नायू उपयोगाचे आहेत, परंतु मानव काही कान हलवत नाही त्यामुळे त्याला ते उपयोगाचे नाही. व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेलबोन, कॉकिक्स, विजडम टीथ अँड बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग.
आपल्याला माणसामधले वेस्टिजल ऑर्गन्स विचारले जातात. खूप आहेत, त्यातले काही इथं दिलेले आहेत. अजून आहेत आणि त्यांचा तुम्ही शोध घ्या. कोणते आहेत? टेल बोन आहे, विस्डम टीथ आहे, अपेंडिक्स आहे, बॉडी हेअर्स आहेत. हे मानवामधले हे अवयव आहेत. ऱ्हास पावत चाललेले वेस्टिजल ऑर्गन्स आहेत. अवशेषांगे. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवीन ऊती, नवी अंग, इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. अशा नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला, तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसतं. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त आहेत. माकड हाड, अक्कलदाढा, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवांच्या शरीरात दिसून येतात. आता आपल्याला पुढचा पुरावा बघायचा आहे, पण त्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ करणार आहोत.